पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। बीडमध्ये अनधिकृत बॅनरवर आता कडक कारवाई करण्यात आली। लोकशाही मराठीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। बॅनरबाजीमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता। या संदर्भातली बातमी लोकशाही मराठीने प्रसिद्ध केली होती आणि त्यानंतर मात्र आता अनधिकृत बॅनरबाजीवर कडक कारवाई करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठीच्या बातमीचा हा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। बॅनरबाजीमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता आणि हीच बातमी लोकशाही मराठीने प्रसिद्ध केल्यानंतर आता अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठीच्या बातमीचा हा मोठा इम्पॅक्ट। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। आपण पाहूयात। बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाने अखेर मोकळा श्वास घेतलेला आहे, कारण याच मुख्य चौकामध्ये अनधिकृत बॅनरबाजीला पेव फुटले होते। सध्या आपण पाहू शकता, मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा आहे आणि याच ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनरबाजी जी आहे ती केली जात होती आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा जो आहे तो मोठ्या प्रमाणात निर्माण होत होता। आणि एकंदरीत जर पाहिलं तर ही सर्वात आधी जी बातमी आहे ती लोकशाही मराठीने प्रसारित केली होती। त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन जे आहे ते देखील छेडलं होतं आणि त्यानंतर नगरपालिका प्रशासन आता खडबडून जागी झालेली आहे आणि याच ठिकाणचे जे काही बॅनर होते अनधिकृत पद्धतीने लावण्यात आलेले ते बॅनर आता इथे काढण्यात आलेले आहे आणि या ठिकाणचा हा प्रमुख मानला जाणारा चौक आहे आणि याच चौकातनं जर पाहिलं तर आता मोकळा श्वास घेतलेला पाहायला मिळतो आणि वाहतुकीला अडथळा जो आहे तो देखील इथे होत नाही आहे, कारण की अपघाताचं प्रमाण होण्याची जी शक्यता आहे, अपघात होण्याची शक्यता जी आहे ती देखील या बॅनरमुळे वाढली होती। अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यानंतर सध्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जे काही चौक आहे त्याने मोकळा श्वास घेतलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।